विठ्ठल रखुमाईचा एक साधा संवाद आपल्या भाषेत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. रोजची वारी आटपली, भक्त मंडळी दर्शन घेऊन आपापल्या बिऱ्हाडाला गेली. मंदिरात शांतता पसरली तसं विठ्ठलानं एक मोठा सुस्कारा सोडला आणि विटेवरून पाय जरा खाली सोडून बसला. तेवढ्यात मागून रखुमाई आली. तिच्या हातात पाण्याचा तांब्या होता. विठ्ठलाच्या हातावर पाणी घालत ती म्हणाली, "काय हो धानी, आज लयच दमल्यागत दिसताय. पाय बी लय सुजले तुमचे या विटेवर उभं राहून राहून." विठ्ठल चेहऱ्यावर तेच गोड हसू ठेवत म्हणाला, "अगो बायको, दमणार नाही तर काय? आज अगदी दुरून कुठून कुठून डोळ्यात पाणी घेऊन भक्त आले होते ग. कोणी परदेशातून दिंडी घेऊन तर कोणी घरदार वाऱ्यावर सोडून. कोणाचं पोरग आजारी, कोणाच्या शेतात पाणी नाही. प्रत्येकाचं रडणं ऐकून माझं बी काळीज भरून येतंय बघ." रखुमाईने पदराने विठ्ठलाच्या कपाळावरचा घाम पुसला आणि जरा हसून म्हणाली, "ते सगळं ठीक आहे हो. पण मला एक सांगा, तुम्ही युगे 28 झाले इथे उभे आहात. जग बदललं, माणसं बदलली, पण तुमची ही वीट काही सुटेना. मला कधी कधी लय राग येतो त्या पुंडलिकाचा. एका विटेवर असं खिळवून ठेवलंय तुम्हाला." विठ्ठल खदखदून हसला. "अरे रे रखुमा, तू बी अशी अडाण्यागत बोलू लागलीस तर कसं व्हायचं? तो पुंडलिक काय मला बांधून ठेवायला हुशार नव्हता. त्यानं भक्तीची वीट दिली ग. आणि या विटेवर उभा राहूनच मला साऱ्या जगाचं सुखदुःख जवळून बघता येतं." "ते खरंय," रखुमाई खिडकीबाहेर बघत म्हणाली. "पण आजकाल खाली माणसं किती बदललीत बघा की. तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि वागताना मात्र एकमेकांचे गळे कापतात. नदी मलिन करून ठेवलीये, दुष्काळ पडला की तुमच्या नावाने खडे फोडतात. मला तर कधी कधी वाटतं सोडून द्यावी ही पंढरी आणि निघून जावं कुठेतरी लांब." विठ्ठलाने रखुमाईचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, "रखुमे, माणसं चुकतात ग, कारण ती कलियुगाच्या चक्रात अडकली. पण जेव्हा एखादा वारकरी डोळ्यात पाणी आणून सांगणारे विठ्ठला हे कुठवर चालायचं असं म्हणून साद घालतो ना, तेव्हा मला या विटेवरून उडी मारून त्याच्याकडे जावंसं वाटतं. जगात कितीही खोटेपणा आला तरी माझ्या भक्ताच्या डोळ्यातलं पाणी अजून खोटं नाही झालं." रखुमाईच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, "धनी, मग दाखवा ना एकदा तुमची प्रचिती. त्या आस लावून बसलेल्या लेकरांना सांगा की तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात." विठ्ठलाने तिचे डोळे पुसले आणि मंद हसत म्हणाला, "अगो, मी प्रत्येक माणसाच्या चांगुलपणातच राहतो. जिथे कोणी भुकेल्याला अन्न देतं, जिथे कोणी अन्यायाविरुद्ध तुकाराम मुंढेंसारखा कडक शिस्तीचा होऊन लढतं, तिथे मीच तर असतो. फक्त माणसाला डोळे उघडून बघता आलं पाहिजे." रात्र वाढत चालली होती. मंदिरातील समई मंद तेवत होती. विठ्ठल पुन्हा एकदा विटेवर उभा राहिला. हात कटेवर ठेवले आणि दोन्ही डोळे मिटून आपल्या भक्तांना मनोमन आशीर्वाद देऊ लागला. रखुमाईने पदर खोचला आणि ती विठ्ठलाच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली. "या पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम."